चला आज आपण झटपट होणारी अशी अंड्याची भुर्जी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी तेल गरम केलं आहे। तेलामध्ये बारीक चिरलेली मिरची घातली आहे आणि बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि तो कांदा चांगला परतवून घ्यायचा। कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत। कांदा आणि टोमॅटो थोडा जास्त वापरायचा भुर्जीसाठी। त्याच्यानंतर आता हा टोमॅटो पण चांगला मिक्स करायचा आणि टोमॅटो पण मऊ होईपर्यंत शिजवायचा आणि त्याच्यात आता मीठ घालणार आहोत आपण चवीनुसार, कारण मीठ घातलं की टोमॅटो कांदा लवकर मऊ होतो आणि त्याला पाणी पण सुटतं, त्यामुळे मीठ आधीच घालून घ्यायचं आणि हा चांगला परतवून घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे परतला की आता ह्याच्यामध्ये आता हळद घालणार आहोत आपण। हळद आणि लाल तिखट घालणार आहोत। जास्त काही मसाले ह्याच्यात घालायची गरज नाही, फक्त हळद आणि लाल तिखट घातलं तरी अंड्याच्या भुर्जीला पुरेसं होतं। तुम्हाला हवं तर थोडासा तुम्ही गरम मसाला पण घालू शकता, नाही घातला तरी चालेल। आणि आता हे मसाले घालून पण हा चांगला मिक्स करून घ्यायचं, सगळं कांदा टोमॅटो चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाले आणि परत थोड्या वेळ ठेवायचं आणि त्याच्यानंतर चमच्याने चांगलं हे असं स्मॅश करायचं। म्हणजे थोडे मऊ झालेले असतं ना, तर असं स्मॅश केल्यानंतर भुर्जी छान लागते अंडे ह्याच्यात मिक्स केल्यानंतर। असं आता स्मॅश करून घेतलं की आता ह्याच्यात आपण अंडी घालणार आहोत। मी दोन अंडी घालते। तर ही अंडी घातल्यानंतर लगेच त्याला असं मिक्स करायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कोरडी होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं। झटपट होणारी भुर्जी आहे, सगळ्यांना भुर्जी तर येतच असेल, तरी पण मी एकदा रेसिपी दाखवते। अशा प्रकारे भुर्जी बनवायची आणि झटपट होते। काय तोंडी लावायला पण आपल्याला भुर्जी काही नसेल भाजी वगैरे तर आपण अंड्याची भुर्जी बनवले की छान लागते जेवण। आता बघा ही अशा प्रकारे चांगलं कोरडं झालंय। हे असे कोरडी होईपर्यंत चांगलं त्याला हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं आणि वर खाली करत राहायचं, नाही तर खाली चिकटतं। आणि आता ही अशी एकदम कोरडी करून घ्यायची आणि आता ह्याच्यात आपण कोथिंबीर घालणार आहोत। भुर्जीमध्ये कोथिंबीर थोडी जास्तच घालायची। कोथिंबीर थोडी जास्त घातली ना की जरा छान लागते भुर्जी खायला। आता ही भुर्जी घालून कोथिंबीर घालून पण भुर्जी चांगली मिक्स करून घ्यायची, तर कोथिंबीरची पण चव त्याच्यामध्ये भुर्जीमध्ये येते। आता हे मिक्स करून नक्की करून पहा अशा प्रकारे भुर्जी, आणि कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा नक्की।